त्यात सांगितलं असेल, पण हे अगदी योगायोगाने असणारं साधर्म्य आहे. अंजलीताई, म्हणजे तुम्ही ICWA केलेलं आहे आणि दादांचं शिक्षण काय झालेलं आहे? मी BCom एकदा नापास, एकदा 41% पास. तर म्हणजे हे सगळं असताना आणि तुमचं ICWA असताना ABVP हाच तुम्हाला जोडणारा धागा असेल, पण म्हणजे दादांना तुम्ही कधी भेटलात, कशा भेटलात आणि कुठं भेटलात? कुठे भेटले, कशी भेटले हे खरं तर आठवणार नाही, कारण मी विद्यार्थी परिषदेत अगदी 11वी पासून कामात आले. तेव्हा दादा तर पूर्ण वेळ काम करत असावेत बहुधा, म्हणजे मला ते आठवत नाहीये, कारण ते असलं तरी ते महाराष्ट्र लेवलला काम करत असतील. पण लग्नासाठी आम्ही भेटलो ते खूपच वर्षांनी भेटलो, म्हणजे आम्ही 2004 साली भेटलो. ते आमचा एक कॉमन मित्र आहे, त्यांनी आम्हाला मला प्रपोजल आणलं असं. पण त्यानंतरही मी विचार करायला खूप वेळ घेतला होता की हे करायचं की नाही. मग त्या 2004 साली आम्ही असे भेटलो, पण आधी आम्ही कधी भेटलो हे मला खरंच नाही आठवणार. पण जेव्हा तुम्ही हा विचार करत होता, तुम्ही किती वेळ घेतलात विचार करण्यासाठी? एक 2-2.5 महिने घेतले. 2-2.5 महिने? कारण माझं ना त्यावेळेला ऑडिटचं काम चालू होतं, म्हणजे त्यावेळेला मला असं विचार करायलाही वेळ नव्हता. आमचं सप्टेंबरपर्यंत आमचं एकदम फुल पीक आवर्स असतात. आता सुद्धा माझं तसंच आहे, एक रिपोर्ट फायनलायझेशन चाललं आहे, पण मी केवळ या इंटरव्ह्यूसाठी इथे आली आज मुंबईमध्ये. म्हणजे तुमची त्यावेळची आधी लगीन कोंढाण्याचं सारखं आधी ऑडिटचं, मग दादांचं बघू काय ते. पण दादा, हा जो 1.5 महिन्यांचा कालावधी होता तो तुमच्यासाठी कसा होता मग? थोडीशी हिस्ट्री सांगायची झाली तर ज्यावेळेला मी वयाच्या 36व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय केला, त्यावेळेला माझं जिच्याशी लग्न झालं ती 6 वर्षाच्या संसारानंतर अचानक मॅसिव्ह हार्ट अटॅकने गेली. आणि मग हा एक दैवी संकेत आहे. 36व्या वर्षापर्यंत नाही गेलं म्हणजे मग देवाला आपल्याला संन्यासी जीवनी जगवायला लावायचं होतं, मग संसारी जीवन जगायला होतं. आता त्याने असं म्हटलं की आता बरं झालं 6 वर्ष, असं म्हणून मी करायचं नाही ठरवून 4 वर्ष गेली. आणि त्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये तुमच्यासारखे अनेक मित्र सारखा आग्रह धरायचे की बा नाही तू लग्न केलं पाहिजे पुन्हा. त्यात मग ही म्हणाल तसं आमचा कॉमन मित्र पार्ल्याला राहतो अभय बापट, हिचंही दोघेच बहीण भावंड असल्यामुळे आणि भाऊ लेस्टरला सेटल झाल्यामुळे 25-30 वर्षात ते तिकडे आहेत. मग आईवडिलांची काळजी करण्यासाठी तिने निर्णय केला होता की आपण लग्न न केलेलं बरं. अशा वेळेला त्या अभय बापटने ज्या वेळेला हा प्रस्ताव आणला त्यावेळेला पहिलं तर वेळ लावला त्याच्यामध्ये. ऑडिट जसं कारण आहे तसं माझ्या आईवडिलांची जबाबदारी माझी आहे, ती तुझी असणार आहे का? मी पहिल्या भेटीतच हो म्हटलं, पण एखाद्या वेळेस तो कॉन्फिडन्स यायला तिला वेळ लागला. त्या कालावधीमध्ये करायचंच नव्हतं, अचानक आला आहे. त्यामुळे 1-1.5 महिन्यामध्ये मी काय कधी निर्णय मिळणार आहे कधी निर्णय मिळणार असं काय अस्वस्थ नव्हतं. पण म्हणजे जेव्हा दादांशी तुम्ही लग्न केलं त्यावेळेला ते अभाविपचे पूर्ण वेळ काम करणारे, अभाविपचे देश पातळीचे मंत्री वगैरे असं काम करत होते. राजकारणामध्ये ते येतील हे त्यांनाही त्यावेळेला ठाऊक होतं का, मला शंका आहे. तर त्यावेळचे दादा जेव्हा ते तसे सक्रिय नव्हते राजकारणामध्ये फार, आणि नंतरचे 14 नंतर तर ते एकदम सगळ्याच अर्थानं केंद्रस्थानी आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला काय, म्हणजे तुम्हाला आनंद होतो का पूर्वीचं बरं होतं असं वाटतं? तुमची काय भावना आहे? खरं म्हणजे तेव्हाही ते समाजकारणात खूप सक्रिय होते. म्हणजे आता ते समाजकारण आणि राजकारण असं दोन्ही करतायत. म्हणजे त्याही वेळेला त्यांचं कंपनीतला असणारा वेळ, नंतर त्यांचे प्रवास, समाजकारणात त्यांचा जाणारा वेळ हा भरपूर होता. तरी ते घरासाठी थोडा वेळ द्यायचे, आता अजिबातच देत नाही. पण ठीक आहे, म्हणजे हे असं तुमचं पार्ट ऑफ लाईफ होतं ना. तुम्ही जेव्हा काहीतरी नवीन क्षेत्र निवडता किंवा नवीन जबाबदारी एखाद्या पक्षाकडून तुम्हाला दिली जाते तेव्हा तुम्ही हे करायलाच पाहिजे, म्हणजे त्याला चॉईस नसतो. पण चांगलं आहे, म्हणजे ते दोन्ही अजूनही बॅलन्स करतायत. पण मगाशी तुम्ही बोलताना असं म्हणालात की तुम्ही 1.5 महिन्याचा वेळ घेतला होता. तर तुम्ही म्हणजे जसा तो विचार करताना जेव्हा अकाउंटशी संबंधित असलेली जी व्यक्ती असते ती एकीकडं प्लस काय आणि एकीकडं लायबिलिटीज काय आणि ॲसेट्स काय असं ते मांडतं, तर तुम्ही काय कशी मांडणी केली होती दादांच्या बद्दल? नाही, त्यांनी जसं सांगितलं की आईबाबांची जबाबदारी ही माझ्या दृष्टीने मेन होती, की आईबाबांना परदेशात जायचं नव्हतं आणि त्यांना भारतातच राहायचं होतं. तर अशा वेळेला त्यांची सर्वार्थाने काळजी घेईल असा जर जोडीदार मिळाला तर माझी हरकत नव्हती. आणि त्यांना मी जेव्हा हे म्हटलं तर ती त्यांनी अगदी पूर्णपणाने आत्तापर्यंत सांभाळली. म्हणजे जेव्हा बाबांना बरं नव्हतं तेव्हा आमच्या घराच्या पार्टमध्ये त्यांच्यासाठी 2 खोल्यांचं घर 3 महिन्यात बांधून
राहायला ते तिथे आले, इतक्यापर्यंत सगळं ते करतात. त्यामुळे माझं ते मी तो बॅलन्स म्हणजे बॅलन्स म्हणायचं किंवा तो मी विचार केला आणि मी भेटल्यावर मला एकदम कॉन्फिडन्स आला की हा माणूस हे करेल नक्की. कारण त्यांचा स्वभाव असा आहे की एखादा शब्द दिला की तो काही झालं तरी ते पाळतील असं असल्यामुळे तो तेवढा वेळ मी घेतला आणि तो मला वाटतं यशस्वी झाला. पण तुम्ही पण अभाविपचं काम करत होतात, तर त्यावेळेला तुमचा कधी संपर्क संबंध नव्हता आलेला? संपर्क मी म्हटलं तसं ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून ना, कारण मी 11वी पासून अगदी बेसिक ज्युनियर म्हणजे एका पूर्व विभागात काम करत होते आणि ते एकदम महामंत्री वगैरे झालेले होते. त्यामुळे तसा संपर्क येतोच, पण असा नव्हता आलेला. दादा, तुम्ही खूप दीर्घकाळ हे काम केलं, म्हणजे